शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आपल्या बरोबर आहेत। महेंद्र दळवीजी, खरं तर आता विधान परिषदेची निवडणूक देखील झाली, अनिकेत तटकरे बिनविरोध देखील निवडून आले, शपथ घेतली, सभागृहात बसतात। अद्याप देखील रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद जो आहे तो सुटताना पाहायला मिळत नाही। काय नक्की कुठे अडलेलं आहे या सगळ्याच्या? परवाच आम्ही आदरणीय आमचे मंत्री महोदय भरत शेठ, मी असेल, आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटलो, देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो। त्यांनी सांगितलं की बाबा अधिवेशन संपल्या क्षणी आम्ही रायगडची पालकमंत्री पदाची हे घोषित करणार। आम्ही आशावादी आहोत, कारण एवढा प्रवास आमचा आहे आणि झालेल्या घडामोडी याला सगळे उत्तर नक्की असेल। मला असं वाटतं या निर्णयाच्या संदर्भात तिन्ही नेते म्हणजे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भात योग्य निर्णय घेतील। परंतु या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये कोणी आडकाठी आणण्याचा प्रयत्न करतंय का? कारण की सातत्याने आज होणार, उद्या होणार, आज शासन निर्णय होणार, अशा पद्धतीची अटकळे सगळी बांधली गेलेली होती, त्यामुळे कोणी आडकाठीमध्ये या सगळ्या प्रकरणात आणतंय? असं नेहमीप्रमाणे रायगडच्या बाबतीमध्ये अडथळे तर येत असतात आणि ते अडथळे पार करणं हे आमचं काम आहे। हे अडथळे आणणारं कोण आहे? नाही ना, ज्यांना संधी मिळाली त्यांच्याकडनं तर अपेक्षा व्यक्त करतात की आम्हाला पुनर्वसन आमचं करा, असं एकंदर चर्चेला ऐकलं जातं। पण आता तो एक वेगळा भाग आहे निश्चित, पण आमचा अधिकार आहे, भरोशाच्या रूपाने आम्हाला पालकमंत्री मिळाला पाहिजे। त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी जे सूचित केलं आहे त्या आधारावरती आम्ही अधिवेशन संपल्यावरती नक्की मिळेल असे आशावादी आहोत। तर पण तुमच्या मुलीने देखील विधान परिषदेच्या उमेदवारीचा अर्ज भरलेला होता, परंतु शेवटच्या क्षणी तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घेतला। नक्की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही काही वेळा अलिप्त देखील राहिलात। पक्षाच्या संदर्भात कुठे नाराजगी तुमची आहे का? नाही, नाराजगी अजिबात नाही आहे। आदरणीय शिंदेसाहेबांचा आदेश हा सर्वोदय म्हणून काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत। शेवटच्या सणाला आम्हाला आदेश आला की फॉर्म पाठी घ्यायला पाहिजे। कदाचित निवडणूक लढलो असतो, ताकदीने जिंकून आणली असती, हे त्रिवार सत्य आहे। तुम्ही जिंकला असता निवडणूक? 100% जिंकलो असतो, हे त्रिवार सत्य आहे। कारण कोकणाची निवडणूक वेगळ्या धाटणीने जाणारी आहे आणि काय एकाच घराण्यामध्ये ते सीट द्यायची, असे अनेक उपेक्षित लोक आहेत। अनिकेत तटकरेंना हरवलं असतं, तटकरे कुटुंबाचं हरवलं असतं, 100% असतं। आजही त्याच्यावर मी ठाम आहे, आजही त्याच्यावर मी ठाम आहे। अनिकेत तटकरे हरले असते, तटकरे कुटुंबीय निश्चित हरले असते, कारण जनतेचा जनाधार जो आहे तो आमच्या बाजूने निश्चित होता। परंतु आदरणीय शिंदे साहेबांचा शब्द मानून आम्ही आमची सीट करण्याची पाठी घेतली, पण लढाई लढलो असतो तर जिंकून नक्की आलो असतो। परंतु आता रायगड जिल्ह्यामध्ये 2 मंत्री आहेत तुम्हाला, परंतु एकाला देखील तुमच्या पालकमंत्री पदाची संधी मिळत नाहीये। कुठेतरी तुम्ही सातत्याने तटकरे कुटुंबियांना टार्गेट करता, तटकरेच ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आहेत का लाईनमध्ये? की नाही, तटकरे काय व्यक्तिगत आमचे दुश्मन नाही आहेत, पण राजकीयदृष्ट्या त्यांचा जो प्रवास आहे त्या प्रवासाला छेद देण्यासाठी ही कोकणाची निवडणूक सगळ्यात महत्त्वाची होती। पण अर्थात पक्षाच्या आदेशाप्रमाणे सीट शेअरिंगमध्ये ती रायगड सीट राष्ट्रवादीला गेली। पण आमचं त्यावेळी म्हणणं असं होतं की राष्ट्रवादीला दिले म्हटल्यानंतर त्याने इतर कुठल्या कार्यकर्त्याला दिली असती तर तेवढा अभिमान नक्की वाटला असता, पण त्यांच्याच घरात का याला छेद देण्यासाठी माझ्या कन्येने ते निवडून लढण्याचा विचार केला होता। परंतु पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जो आदेश दिला तो आदेश पाहून आम्ही पुढे करायला ठरवलं। खरं तर सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष आहेत आणि सुनील तटकरे त्यांच्या पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत। सुनील तटकरे त्यांच्याशी देखील व्यवस्थित पद्धतीने जुळून राहणार की नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। त्यांचा पक्षांतर्गत नक्की निर्णय असेल, पण एकंदर त्यांचा जो प्रवास बघितला उलटफेर करणारा, त्यावरून ते सुनेत्राताई देखील सावध पाऊल नक्की टाकतील असा माझा विश्वास आहे। परंतु तुम्हाला वाटतं की सुनील तटकरे त्यांना देखील राजकीय काटशाह करतील? अर्थात एकंदर प्रवास बघितला तर त्या प्रवासाचं उत्तर तेच होईल। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। महेंद्र दळवी होते आपल्याबरोबरच, शिवसेनेचे आमदार आहेत। ते म्हणतात की सुनील तटकरे यांचा राजकीय प्रवास पाहिला तर ते राजकारणात कटशहा सातत्याने देत असतात, त्यामुळे सुनेत्रा पवार हे देखील आपलं पावलं जी आहेत ती कुठेतरी सावधपणे टाकतील या सगळ्या राजकीय अंगाच्या पार्श्वभूमीवरती, अशा पद्धतीचं सूचक मत जे आहे ते महेंद्र दळवी, शिवसेनेचे आमदार आहेत अलिबागचे, त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह क्षमंगणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।